वामन बोलतोय. वामन किल्लेदार. मला जरा एक इन्फॉर्मेशन हवी होती. पनवेल पोलीस स्टेशनला कोण इन्स्पेक्टर आहे तो? चार्ज कोणाकडे आहे? म्हणजे लोटणकर. काही काम होतं का वहिनी साहेब? काम म्हणजे आज पाडवा आहे ना, हे सकाळी लवकर बाहेर पडले तर ओवाळायचं राहिलं होतं. काय साहेब, यंदाची निवडणूक फारच मनावर घेतली. त्यामुळे पाडव्याची ओवाळणी देखील रखडली. यंदाचं मुख्यमंत्री पद नक्कीच. ला नशीब म्हणायचं की वहिनींचा पायगुण? प्लीज फोटो काढू नका. फारच वैयक्तिक बाब आहे. असं काय म्हणते? अहो, पत्रकारांच्या डोळ्यासमोर घडतं ते वैयक्तिक नसतं. ते सगळे ठीक आहे. प्लीज बसा. बरं. किल्लेदार साहेब, ओवाळणी जायची राहिली. येस येस, आय नो हिम पर्सनली. अतिशय इनोसंट मुलगा आहे. नाही, या सगळ्या प्रकरणात माझी तुमच्याकडनं फक्त एवढीच अपेक्षा आहे की जेव्हा केस कोर्टात उभी राहील ना, तेव्हा तुम्ही योग्य त्या बाजूनी पण ठामपणे उभे राहा. ही अडाणी मुलगी माझ्या गळ्यात बांधून तुला काय मिळाला त्या बाई? सगळ्या पत्रकारांसमोर तिने मला ओवाळलं. आता उद्या सगळ्या पेपर्स मध्ये माझे हे फोटो छापले जातील आणि हे पत्रकार स्वतःच्या मनच्या गोष्टी छापतील. तुझ्या बायको बरोबरच छापून येणार आहेत ना फोटो? मग त्यात एवढं कांगावा करण्यासारखं काय? आता बाई, सार्वजनिक आयुष्य वेगळं असतं. अरे आता हे त्या बिचारीला कसं कळणार? मग शिकव तिला. तुझी बायको आहे, तू शिकव. ज्या क्षणी तिने तुझ्या नावाचं कुंकू लावलं त्या क्षणापासून ती तुझी झाली. मग तुझीच काही नाटकं? मला नाही आवडत ती. हो, आज भाऊबीज आहे आणि तुम्ही काय तोंड पाडून बसलात? गण्या, अरे भाऊबीजेचा आणि माझा काही संबंध आहे का? म्हणजे मला भाऊ कुठे ओवाळायला? तुम्हाला पाहिजे का भाऊ? आत्ता हजर करतो. ओवाळाल त्याला. अरे कोणाला ओवाळू? मला. तुला? हो, म्हणजे बघा, मला एक एक्स्ट्रा बहीण पण मिळेल आणि तुम्हाला आहे भाऊ. अय्या, खरंच की? ठरलं तर मग आज मी तुला ओवाळीन. घ्या चाणक्य साहेब, घ्या. सगळ्या पेपरातून आमच्या ओवाळणीचे फोटो प्रसिद्ध झालेत. छान मॅनेज केलं तुम्ही मीडियाला. साहेब, खरं तर त्या फोटोग्राफरने मला शब्द दिला होता तो फोटो छापणार नाही म्हणून. कोपऱ्यात घेऊन फोडून टाकायचं ना त्याचा कॅमेरा. पत्रकाराची जात आहे वाकणीस. कितीही दूध पाजलं तरी फाणा काढणारच. खरं सांगू का साहेब, मी मुद्दामच त्यांना ढिल्लं सोडलं होतं. काय आहे की आपल्या वहिनी साहेबांचा चेहरा या सगळ्या जनतेसमोर येईल. वाह वाह वाकणीस, वाह, क्या बात है. साहेब, आज ना उद्या या गोष्टीचा आपल्याला नक्की फायदा होईल. बाबा 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 बाबा. हो अमृता, अमृता, काय काय झालं? काय बाबा, मला भाऊ मिळालाय. हो, यंदापासून दर भाऊबीजेला मी गण्याला ओवाळणार आहे. एक्साइटिंग ना? आज मी खूप खुश आहे कारण आज मला माझा भाऊ मिळालाय. अहो मग अमृताताई, तुमच्या भावाला ओवाळायला जा की. असं कसं? भावाला पहिल्यांदा ओवाळताना बाबा सुद्धा हवेत तिकडे. कारण आज माझी पहिली भाऊबीज साजरी होणार आहे आणि ती सुद्धा माझ्या भावाबरोबर. चला ना बाबा. अगं एक मिनिट, तू जा बाळा, मला थोडंसं काम आहे. हा बाबा, मी येतो. लवकर या. हो.